त्यांना लेखी प्रस्ताव द्यायला सांगितले होते. परत तुम्हाला तोडकरींना मालकी हक्क तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी द्या 4 दिवसात, ते सांगितलं होतं. एवढं करू नये म्हणजे डायरेक्ट नाकारले नाही आपण, ते त्यांनी वेळेत दिले नाही. कोणी दाखवे समजा मी विकायचं मला अधिकारपत्र आहे आणि मला हे रेट आहे म्हणजे आपण 7-12 द्या, सगळं द्या, ते दिले नाही. ते प्रोसेसिंगला आले आणि ती जागा 8 एकर सुद्धा नसल्याचे निष्पन्न आले. ती जागा 1 हेक्टर 49 आर इतकीच आहे. किती म्हणजे किती एकर झाले? 2.5 एकर, 3.5. आपल्याला आपण निविदेमध्ये म्हटले 5 ते 15 एकर, 5 ते 15 एकर. त्यांनी सांगितलं आमची जागा इतकी इतकी. हा आता सगळ्यात जे ठरलं ते झालं. त्यामुळे सगळा उहापोह झाला. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग त्या जागा सगळ्या संचालकांनी पाहिल्या होत्या. आपण फायनल केलं नाही. निविदा ज्यांनी दिल्या नाही त्यांच्याही जागा या पाहिल्या, ह्या ज्या तुम्हाला म्हणालो या रेकॉर्डला आहेत ते झालं. आणि मग वाटाघाटीसाठी ठरलं. ज्या बाकीचे राहिले ते उर्वरित त्या सिलेक्ट केल्या आपण. त्या आता ते तुम्हाला दोन त्याच महत्वाचं. मग बाकी थोडं हा मग कोठारीनं वाटाघाटीसाठी बोलवलं. बघा त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी त्यांना बोलवलं. त्यांनी रेट आपला तिथं काय सांगितलं होतं किती? 8.5 लाख 9 लाख 8.5 लाख. त्यांना सभागृहात वाटाघाटीसाठी बोलवलं. 2 भावांची जागा आहे ती संयुक्त. त्यावर जमीन मालक श्री कोठारी यांनी सदर जागेचा सरकारी रेडी रेकॉर्डचा दर प्रति गुंठा ₹2,01,000 असल्याचे सांगून सभागृहात बरं का हे लक्षात सन्माननीय आपण उपस्थित सर्व संचालकांसमोर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांसह असल्याचे सांगून तसा दुय्यम निबंधक नांदगाव यांचा दाखला हजर केला. तसेच सदर जमिनी शेजारील शासनाने पुणे नाशिक हायवेसाठी संपादित केलेल्या शेजारील शेतकऱ्याला सन 2021-22 मध्ये 15 गुंठे क्षेत्रास प्रति गुंठा ₹7,11,000 नुकसान भरपाईचा सक्षम प्राधिकारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 13 यांचे नुकसान भरपाई आदेशाचं पत्र हजर केलं. ते आपल्याकडे पण मी देणार. कधी 22 साली नुकसान भरपाई किती? 7,11,000 शासनाची सरकारची गुंठा हजर केले. त्याचप्रमाणे जमिनीच्या मालकी हक्क दर्शवणारे 7/12चे उतारे 8चे उतारे फेरफार सर्च रिपोर्ट सही शिक्क्यांचे नावाचे जमिनीचे नकाशे हजर केले. त्याचप्रमाणे शासन मान्यता प्राप्त व्हॅल्यूर यांचा विक्री करावयाच्या 10 एकर क्षेत्राचा मूल्यांकनाचा दाखला हजर केला व सदर व्हॅल्युएशन प्रमाणे जमिनीची किंमत प्रति गुंठा ₹8,50,000 असल्याने म्हणजे सरकारी व्हॅल्युएशन त्या ते सांगतो मी. रेडी रेकॉर्ड वेगळा शासकीय तो 2,01,000 पण सरकारी व्हॅल्यूवर जे नेमतात ते सरकारी व्हॅल्यूवरचा दर ₹8,50,000 गुंठा असल्याने प्रति गुंठा ₹8 लाख तरी मला मिळावी अशी मागणी केली. त्याच्यानंतर संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक यांच्याबरोबर सभागृहात समक्ष चर्चेत व वाटाघाटीत उपस्थित सर्व संचालकांसमोर प्रति गुंठा ₹6 लाख दराने जमीन खरेदीत द्यावी अशी मागणी केली. त्यावर जमीन मालक यांनी रक्कम ₹7,75,000 प्रति गुंठा मिळावे असे सभागृहात सांगितले. त्यावर सभापती संजय काळे यांनी इतकी किंमत देणार नाही, किंमत जास्त होते, तुम्ही प्रति गुंठा ₹6,50,000 या दराने जमीन द्या असे सांगितले. तथापि बरीच चर्चा झाल्यानंतर जमीन मालक यांनी प्रति गुंठा ₹7,51,000 ₹7,51,000 जमीन विक्री किंमत मिळावी अशी मागणी केली व या किमतीशिवाय कमी किमतीत मला जमीन विक्री करणे परवडणार नाही. सरकारी व्हॅल्युएशनच ₹8,50,000 प्रति गुंठा आहे. माझ्या जमिनीसाठी वगैरे ते सगळं झालं म्हणजे किंमत इतकी आहे करायचं आहे. मग निवृत्ती मुरली चर्चा झाली आणि शेवटचं परत महत्वाचं आणि मग काळे साहेबांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता आम्हाला सांगा तुम्ही काय आहे ते, नाहीतर आम्ही व्यवहार करून टाका, आम्ही काय करणार नाही. सगळ्यांनी यांनी सांगितलं. पांडुरंग गाडगेंनी सगळ्यांनी 7,11,000 मागणी केली. यावर जमीन मालक खाली देऊ नका. यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये व चर्चा अंती म्हणजे आपल्या संचालकाला आम्हाला सगळ्यांना विचारू सुचवलेली प्रति गुंठा ₹7,11,000
विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे मान्य व कबूल केले. हा एक मिनिट, याच्यावरच वाचतो ना, थांबा. याच्यावरती पूर्वी त्यांनी सांगितलं, एक मिनिट थांबा, हे नाही इथं वाचतो, मग इथं फायनल. हे बघा, नाही नाही नाही, एक मिनिट. संस्थेचे संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सर्व संचालकांना उद्देशून सांगितले, विचारले की, म्हणजे सन्माननीय विरोधी संचालक सुद्धा, जमीन खरेदी घ्यायची आहे ना, तरच मी संचालकांच्या वतीने बोलतो. परत केलं त्यांनी, परत वाटाघाटी करतो सगळ्या संचालकांना. यावर्षी ज्ञानेश्वर माऊली खंडागळे, संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, भास्कर गेडभाऊ गाडगे या संचालका व्यतिरिक्त उपस्थित सर्व संचालकांनी श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांना तुम्ही शेवटची खरेदीची ऑफर द्या व किंमत ठरवा, त्यास आमचा पाठिंबा आहे असे सांगितले. त्यावर संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी प्रति गुंठा रुपये 7 लाख या दराने जमीन खरेदी करण्याची मागणी जमीन मालक कुठारी यांना केली. सदर जमीन विक्रीची किंमत रुपये 7,25,000 एवढी द्यावीच अशी प्रति गुंठा एवढी द्यावी अशी सर्व संचालक मंडळाला विनंती केली. कोणी कोठारींनी. संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालकांना असे सांगितले की मी शेवटचा सुवर्ण मध्य काढतो, तो तुम्हाला ऐकावा लागेल असे सांगून त्यांनी प्रति गुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेला जमीन विक्री करावी, ही आमची फायनल ऑफर आहे. यापुढे मी बोलणार नाही असे सांगितले. त्यावर सभापती संजय काळे, प्रकाश टाजने, पांडुरंग गाडगे यांनी सदरची जमीन दराने खरेदी देण्यास हरकत नाही असे जमीन मालकांना सांगितले. याबरोबर सभापती स्पष्ट केले की संचालक श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रति गुंठा रुपये 7,11,000 इतक्याच रकमेस आम्ही जर जमीन खरेदी करण्यास तयार असून ही आमची शेवटची व लास्ट ऑफर असल्याचे सांगून यापुढे 1 रुपया देखील वाढून मिळणार नाही, अन्यथा आम्हाला व्यवहार करावायचा नाही असे सांगितले. निवृत्त मुरलीधर काळे यांनी आत्ताच्या आत्ता आम्हाला सदर ऑफरबाबत हो किंवा नाही हे सभागृहाबाहेर न जाता सांगा, अन्यथा विषय सोडून द्या असे सांगितले. यावर जमीन मालक श्री सुरेश राजेंद्र कोठारी व श्री आनंद राजेंद्र कोठारी यांनी व निवृत्ती मुरलीधर काळे यांनी वाटाघाटीमध्ये व चर्चेअंती सुचविलेला प्रति गुंठा रुपये 7,11,000 विक्रीचा प्रस्ताव व जमिनीचा दर मान्य असल्याचे कबूल केले. 7,11,000. त्यानंतर श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी सभागृहात विचारणा केली की प्रति गुंठा रुपये 7,11,000 या खरेदी किमतीस 10 एकर जमीन आपल्या संस्थेला खरेदी करण्यास आपली सर्वांची मान्यता व मंजुरी आहे का. त्यावर श्री माऊली खंडागळे, संतोष चव्हाण, भास्कर गाडगे वगळता उपस्थित सर्व संचालकांनी सदरचा प्रस्ताव आम्हाला मान्य व मंजूर असल्याचे सांगून त्यास अनुमोदन दिले. इतकेच नव्हे तर सर्व संचालकांच्या समक्ष सभागृहात श्री कोठारी यांचे जमीन खरेदीचा दर सर्व संचालकांसमोर व संचालकांच्या उपस्थितीत जमीन मालक यांच्याबरोबर चर्चा व वाटाघाटी केल्यानंतर 10 एकर क्षेत्राचा जमीन खरेदीचा दर प्रति गुंठा रुपये 7,11,000 अंतिम व कायम झाल्यानंतर तसेच उपरोक्त 3 संचालक वगळता सर्व संचालकांनी खरेदी दरास किमतीस मान्यता दिल्यानंतर त्यांच्या संमतीने श्री निवृत्ती मुरलीधर काळे यांनी जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांना खरेदी किमतीपोटी बयाना इसार रक्कम रुपये 500 फक्त स्वतः जमीन मालकांना दिली. सगळ्यांनी विचारू, आपण व्यवहार ठरवतो का नाही की खरेदी किंमत कायम आहे का, घ्यायची का, सगळ्या संचालकांना विचारून ते म्हणाले त्यांचा फक्त वगळता. सदर जमीन मालक श्री सुरेश कोठारी व आनंद कोठारी यांच्या मालकीच्या मौजेवाडी नांदगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील खालील नमूद सर्वे नंबर मधील असणाऱ्या क्षेत्रापैकी सलग असणारी एकूण 10 एकर क्षेत्राची जमीन प्रति गुंठा रुपये 7,11,000 या दराने संस्थेत खरेदी घेण्याचे बहुमताने ठरले. त्या क्षेत्राचे वर्णन खालीप्रमाणे त्याची अटी पण सांगतो तुम्हाला की कसं आहे ते पण सांगतो. ते ठरलं मग खरेदी घेण्याचं ठरलं, 500 रुपये विसार दिला, कायम झालं, तिघं सोडून. हा, आणि त्याच्यात असं ठरलं की सदर जमिनीचे खरेदी खत हे मान्य पणन संचालक सो महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतिम लेखी मान्यता व मंजुरी आल्यानंतरच करण्यात येईल, त्याशिवाय खरेदी खत कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.